नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा इथं मी ब्लाऊज पीस आणि अस्तर पण कट करून घेतलेलं आहे. तर बघा याची उंची आहे 15 आणि याची घडी घेतलेली आहे मी 10.5ची आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि मोंडा पण घेतलेला आहे 5.5. या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आहे आणि याला गोल आकार देऊन कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथं दीड इंचाचा आपल्याला आकार घ्यायचा आहे. पाठीमागचा गळा करणार आहोत आपण. तर बघा इथं 2.25ची गळ्याची रुंदी घेतलेली आहे. तुम्ही 2.5 पण घेऊ शकता आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 10. तुम्ही कमी जास्त पण करू शकता. तर बघा इथं घेतलेलं आहे 2.5. याचा आता आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही याला कसा पण आकार देऊ शकता. तर बघा इथं घ्यायचं आहे 1.5 इंच. आपण जी 2.5 इंचाची मार्किंग करून घेतली आहे 1.5 इंचापासून आपल्याला अशी तिरकी अशी गोल लाईन मारून घ्यायची आहे. म्हणजे या पद्धतीचा आपला असा गळा तयार होतो. तुम्ही कसा पण गळा घेऊ शकता. तर बघा हे आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला खडूची मार्किंग करून घेतलेली आहे. त्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी कट करून घेतलेला आहे. तर बघा असा आपला गळा तयार झालेला आहे या पद्धतीने. तर बघा आता आपण साडीतलं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीस आतरून घ्यायचा आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे. पिना पॅक करून घ्यायची आहे. म्हणजे इकडे तिकडं कापड सरकत नाही. आणि या पद्धतीने आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे गळ्याला आणि कमरेला. तर बघा या पद्धतीने सव्वान आपल्याला हाताने असं कापड दाबून धरायचं आहे. आपल्याला टिप मारीत चालायचं आहे या पद्धतीने. आणि जिथं कोपरा येईल तिथं आपल्याला सुई अशी थांबून खाली ठेवायची आहे या पद्धतीने. आणि पुढं आपल्याला परत टिप मारून घ्यायची आहे. जिथं जिथं कोपरे आहे तिथं आपल्याला सुई थांबून ठेवायची आहे म्हणजे खाली. आणि मग आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित आपलीवाली टिप पण बसते आणि फिनिशिंगसुद्धा एकदम सुंदर अशी येते. तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे संपूर्ण गळ्याला. तर बघा गळ्याला टिप मारून घेतल्याच्यानंतर अशीच आपल्याला कमरेला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने कमरेला टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला आतमधलं जे गळा कापेला आहे तिथलं आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे. तर बघा कट करून घेतल्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे. म्हणजे पलटाला सोपे जाते आणि गळ्याचे कोपरे पण सुंदर निघते. तर बघा या पद्धतीने आपल्याला असा हात घालून आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. सरळ करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावरती अशी टिप मारून घ्यायची आहे. जिथं अस्तर आतमध्ये गेलेलं आहे तिथं आपल्याला हाताने अस्तर असं बाहेर काढून घ्यायचं आहे हाताने आणि टिप मारीत चालायचं आहे या पद्धतीने. कारण हे बिगर कॅनव्हासचं आहे त्याच्यामुळं आपल्याला जिथं हे गेलेलं आहे अस्तर तिथून आपल्याला हाताने काढून घ्यायचं आहे, टिप मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने टिप मारून घेतलेली आहे. तर बघा एकदम सुंदर असा आपला बिना कॅनव्हास गळा तयार झालेला आहे. तुम्ही कॅनव्हास पण वापरू शकता. तर बघा या पद्धतीने आपल्याला कमरेला टिप मारून घ्यायची आहे. सेम तसंच आपल्याला अस्तर आतमध्ये गेलं असेल तर अस्तर आपल्याला हाताने काढून घ्यायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. तर बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर आपल्याला हाताने असं सव्वान करून घ्यायचं आहे. म्हणजे धागे वगैरे ओढले गेलेले ते सव्वान होते. या पद्धतीने उलटं करून घ्यायचं आहे. उलट्या याच्यावरती आपल्याला अस्तर लेवल आपल्याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने दोन्ही साईडने पण. तर बघा या पद्धतीने टिप मारून घेतल्याच्यानंतर परत आपल्याला कमरेला अजून एक टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे एकदम व्यवस्थित फिनिशिंग येते. तर बघा आता हे अस्तर लेवल आपल्याला सगळं कापड कट करून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसाचं. तर बघा या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. आपल्याला आता मध्य घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा मध्य घेतल्याच्यानंतर आपल्याला आता याच्यावरती अशी खडूची मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला अशी खडूची मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा खडूने मार्किंग करून घेतल्याच्यानंतर या पद्धतीने अशी तर आपल्याला आता इकडचं हे बघा मी खडूने अशी मार्किंग करून घेतलेली आहे या पद्धतीने. आता इकडची साईड आपल्याला अशी याच्यावरती ठेवून घ्यायची. तर बघा याच्यावरती ठेवून घेतल्यावर आपल्याला अशी हाताने दाबून घ्यायची आहे. म्हणजे इकडची बाजू इकडं उमटल्या जाते खडूची. तर परत आपल्याला त्याच्यावरती घट्ट करून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी 6.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे या पद्धतीने आणि त्याच्यावरती आपल्याला उलटक ठेवून अशी आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची. तर बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे सोयीचं कापड करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा या पद्धतीने आपल्याला सोयीचं कापड करून घ्यायचं आहे. मध्यातून आपल्याला जी टिप घ्यायची आहे आणि मध्यातून आपल्याला अशी खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. सुई धागा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला असं शिवल्यासारखं आपल्याला खालीवर असं सुई घालून आपला धागा असा पॅक करून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं असं फूल तयार होतं या पद्धतीने. आणि या फुलाला आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे सुई धाग्याने एकदम पक्क. तर बघा या पद्धतीने आपलं फूल तयार झालेलं आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला एक मणी घालून घ्यायचा आहे या पद्धतीने. छोटासा मणी घेतलेला आहे तो मणी आपल्याला इथं पॅक करून घ्यायचा आहे.
तो आपल्याला 4-5 वेळेस असं पक्का करून घ्यायचा या पद्धतीने. तर बघा पक्का करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला ही सुई धागा परत तर बघा पॅक करून घेतल्याच्यानंतर आपण खालून पण पॅक करून घेतलेलं आहे आणि कट करून घेतलेलं आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला असं मध्यातून आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. तर बघा दोन्ही साईडने पक्का करून घेतलेलं आहे. उरलेलं कापड आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघा दोन्ही साईडने लेवल असं ठेवून आपण कट करून घेतलेलं आहे. तर बघा याच्यावरती आता आपल्याला लेसचं माप घ्यायचं आहे या पद्धतीने आणि तेवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने सेम आहे असंच. तर बघा या पद्धतीने मी दोन्ही लेवल कट करून घेतलेलं आहे. तर बघा आता आपल्याला इथं लेस अटॅच करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा दोन्ही साईडनी पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा दुसरी पण लेस आपल्याला अशीच लावून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने ही पण लेस आपल्याला दोन्हीकडून पण पॅक करून घेतलेली आहे. 2-2 टिपा आपल्याला याच्यावरती मारून घ्यायची आहे आणि उरलेलं थोडंसं लेस आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडने अशी या पद्धतीने लेस लावून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने अशी गळ्याला अशी अटॅच करून घ्यायची आपल्याला या पद्धतीने. तर आपल्याला जे फुलचं कापड आहे ते आपल्याला याच्या खाली दबून गेलं पाहिजे. तर बघा थोडंसं जास्तीचा लेस ठेवायची आहे ना, मध्ये अशी आपल्याला फोल्ड करून आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा त्याच्यानंतर परत आपल्याला दुसरी लेस घ्यायची आहे या पद्धतीने आणि तीसुद्धा आपल्याला जिथं मार्किंग करून घेतलेली आहे खडूची तिथं आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने आणि थोडीशी जास्तची लेस आपल्याला कट करायची. ही पण अशी आतमध्ये घालून याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. परत एक आपल्याला याच्यावरती डबल टिप मारून घ्यायची आहे म्हणजे हे पक्कं होईल. आणि ही मोठी लेस आहे म्हणून आपल्याला ही डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने दोन्ही पण लेस आपल्याला लावून झालेल्या आहे या पद्धतीने. तर आता आपण इकडच्या साईडची पण सेम अशीच लावून घेऊया. तर बघा मी दोन्ही साईडची लेस लावून घेतलेली आहे आणि वरती नॉट आणि लटकन पण करून घेतलेलं आहे. तर बघा मध्यातून आपल्याला 4 इंच घ्यायची आणि उभं पण 4 इंच घ्यायची आहे. इथं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि अशी तिरकी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी सेम तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे. 4 इंच उभं आणि 4 इंच आडवं आणि अर्धा इंच खाली आणि तिरकी अशी आपल्याला ही टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर हे आपले पाठीमागचे टक्स तयार झालेले आहे आणि याच्यावरती आपल्याला असं नखाने व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर बघा आपलं एकदम सुंदर असं तयार झालेला आहे. ब्लाऊज मी पूर्ण रेडी करून घेतलेला आहे. अशी लेस लावून घेतलेली आहे बाईला आणि हे कटोरी ब्लाऊज आहे. मी याची शिलाई 350 रुपये घेणार आहे. तर बघा एकदम सुंदर असं तयार झालेलं आहे. तर मला डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब